अमूल्या, खूप कठीण आहे का हे सगळं? काय हेच लग्नाची शॉपिंग वगैरे? कळलं का तुला लग्न नाही करायचं? तू सारखं माझ्या लग्नाच्या टॉपिकवर काय येतेस? आणि बघ, ऑन अ सिरियस नोट, पुढची शॉपिंग ना तू, आरती आणि विक्रांत तुम्हीच करा, मी नाही येणार आहे. का? अगं तो विजय बघ ना, आग लागल्यासारखा फोन करतोय, आणि मी जर फोन उचलत नाहीये याचा अर्थ मी बिझी, एवढं नाही कळत का त्याला? इडियट. वेदांत, घरी सगळं ओके आहे ना? तू असं का विचारते? सहजच. आई म्हणत होती की अमूल्या, म्हणजे तू तिच्याशी उद्धटपणे बोललीस. अमूल्या, हे बघ, मी आणि आजीने तिला क्लिअरली सांगितलं की अमूल्या असं नाही बोलू शकत. आणि मे बी तिला वाईट वाटलं असेल, पण मी तिला बोललो की आई, मी अमूल्याला व्यवस्थित ओळखतो, अमूल्या असं वागूच शकत नाही, सो डोंट वरी. काय करू? सांगून टाकू का वेदांतला? नाही, पण सांगितलं तर वेदांतचा माझ्यावर जो विश्वास आहे त्याला तडा जाईल, आणि नाही सांगितलं तर मी खोटं बोलले ह्याचं मलाच गिल्ट राहील. काय करू? आद्या, बोल. दादा, बिझी आहेस का तू? नाही, मी बिझी नाहीये, बोल ना. अरे ॲक्च्युली पुरुषोत्तम काका आले होते ऑफिसमध्ये. काय खूप चौकशा करत होते रे ते. काय काय म्हणाला तो? हेच की हल्ली वेदांचं कामात लक्ष नाहीये, त्यामुळे मला नूतन मॅडमनी पाठवले. आणखीन काय म्हणाला? धमकीचा सूर होता रे त्यांचा. विजयला म्हणत होते की तू जर नीट काम केलं नाहीस तर तुला कंपनीतून काढून टाकेन. व्हॉट? आणि आद्या, तू मला आधी का नाही कॉल केलास? दादा, अरे रिलॅक्स. हे बघ, एवढं काही मेजर झालं नाहीये. आद्या, बघ, जर मेजर काही नसतं तर तू मला फोनच केला नसता. सर, दादा ऐक ना, हे बघ, तू शांत हो बरं, चिडू नकोस. आणि मला सांग, तू आता कुठे आहेस? अगं, ते आजीने सांगितलं होतं ना लग्नाची शॉपिंग सुरू कर, तर मी आणि अमूल्या तिथे झालो. ओके. आद्या, या पुरुषोत्तमचं काहीतरी केलं पाहिजे. काय येतोय हा सारखा सारखा? दादा ऐक ना, तू ऑफिसला आल्यावर आपण बोलू ना नीट सविस्तर. हां, तू टेन्शन घेऊ नकोस आणि चिडू नकोस, शांत राहा. ठीक आहे, बाय. या पुरुषोत्तमचा ना काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. वेदांत तरी जाऊ दे ना, कशाला नाती लागतोयस त्यांच्या? अगं, तो ऑफिस मध्ये येऊन चौकशी करतोय, तू म्हणतेस की मी त्याच्या नादी लागतोय. नाही नाही, हे बघ, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्यांच्यामुळे उगाच तू तुझा मूड नको ऑफ करे. मुल्या, काहीतरी सोल्युशन काढावं लागेल. बरं मला सांग की आपलं बोलणं झालं होतं ना पुरुषोत्तम काकांच्या भूतकाळाविषयी माहिती काढायची, काय झालं त्याचं? नाही ना, मला वेळच नाही मिळाला. पण आता मला वेळ काढावा लागेल. माझे कशाला आभार मानताय? मी फक्त माझं काम करतोय. साहेब, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. अहो, आज कित्येकांच्या घरच्या चुली तुमच्यामुळे जळू राहिल्यात. मॅडम, मी तुमची ओळख करून देतो. ही लक्ष्मी, ही सुगंधा. माझ्या समाजसेवी संस्थेत दोघी जणी काम करतात. कुठेही काही घडू द्या, दोघी पुढे असतात. वागिणी एकदम. अरे वा, आम्ही जे पण काही करू राहिलोय ते फक्त साहेबांमुळे करू राहिलोय. साहेबांचे आम्ही आभारी आहोत. पुन्हा माझे आभार मानू नका, यांचे माना. हे आपले मायबाप आहेत. मी जे तुमच्यासाठी करतो, समाजासाठी करतो, ते यांचा हात माझ्या डोक्यावर म्हणून करतो. अहो, पाय नका पडू. नाही, असू दे. खूप उपकार झाले मॅडम तुमचे. तुम्ही देवच आहात आमच्यासाठी. असेच आशीर्वाद असू द्या. लक्ष्मी, सुगंधा, आपल्याला या मॅडमला महिला आघाडीचा अध्यक्ष करायचंय. हो हो हो, तुम्ही फक्त हुकूम सोडा आम्हाले. मॅडम, काय पण काम असेल ना सांगा आम्हाले, आम्ही करू.
कोणा भैतड्याला ठोकायचं असेल ना तरी सांगा आम्हाला. ते डिपार्टमेंट कोणाचं आहे? माझं ना. नको काळजी करूस, मी बघीन सगळं. आई थोडं बोलायचं होतं. आता काय? आई मला अजिबात वाद घालायचा नाहीये. फक्त मी जे बोलतोय ना ते शांतपणे ऐकून घे. बोल. त्या पुरुषोत्तमचं सतत ऑफिसमध्ये येणं बरं दिसत नाहीये. म्हणजे बोर्ड मेंबरचं ऑफिसला येणं बरं दिसत नाही. काय बोलतोयस तू? गेल्या काही दिवसांमध्ये ना त्याच्यामुळे ऑफिसमध्ये खूप इश्यूज होत आहेत आणि सगळ्यांसमोर होत आहेत. सो मला माझ्या ऑफिसचं वातावरण खराब करायचं नाही. म्हणून प्लीज समजून घे ना. असं नको वागूस. मी पण हेच म्हणू शकते. असं नको वागूस वेदांत. आधीचा वेदांत आणि आत्ताचा वेदांत यात किती फरक पडलाय ना. आधीचा वेदांत कंपनी मोठी करण्यासाठी रात्रंदिवस झटायचा आणि आत्ताचा वेदांत अमूल्याच्या मागे वेडा झालाय. काय भाषा आहे तुझी आई. नूतन? मला या विषयावर काही बोलायचं नाहीये. कारण काय आहे ना, तू बोलणार मी बोलणार त्यातनं फक्त वाद होणार. त्यापेक्षा न बोललेलं बरं नाही का. पण सत्य हेच आहे की वेदांतला अमूल्यासमोर काही दिसत नाही. आई अगं असं नाहीये. आणि तुला हवं असेल तर मी नाही करत लग्न. आई तूच अट घातली होतीस ना की जर माझ्या आयुष्यात मुलगी असेल, जर मी साखरपुड्यासाठी तयार झालो तरच तू विक्रांत आणि आरतीचं लग्न लावून देशील. करेक्ट आहे आई, हीच अट होती ना. अट हीच होती रे. पण मला कुठे माहिती होतं की ती अमूल्या तुला जाळ्यात फसवेल म्हणून. आई अगं अगं, या सगळ्यामध्ये त्या अमूल्याचा काय विषय आहे? वेदांत पुरुषोत्तम बद्दल बोलतोय नूतन. त्याचं म्हणणं एवढंच आहे की तू पुरुषोत्तम वरती एवढा विश्वास का ठेवतेस? हे बघ, आधीच तो जेलमध्ये जाऊन आलेला माणूस आहे, त्यात राजकारणी. आपल्याला कधी फसवून जाईल ना कळणारही नाही. आणि मला एक गोष्ट कळत नाहीये नूतन, आपल्या कंपनीमध्ये तू त्या पुरुषोत्तमाला एवढं मोठं पद का दिलंयस? अगं, आपल्या वेदांत एवढा शिकलेला सुद्धा नाहीये तो. शिक्षणाचा काय संबंध इथे? अनुभव महत्वाचा हो ना. अनुभव? नूतन, का गोष्टी ताणतेस ग तू? गोष्टी ताणल्या ना की तुटतात आणि त्याचा त्रास ना आपल्यालाच होतो फक्त. आई माझं ना फक्त एवढं एक ऐक. त्याला ऑफिस पासून लांब ठेवूयात. आई मान्य आहे तो बोर्ड मेंबर आहे. मग जर त्याच्यासोबत मीटिंग्स असेल ना तर आपण बाहेर कुठेतरी करू, कॉन्फरन्स हॉलमध्ये करू. काय ना आई, हा सगळा ड्रामा हे वाद स्टाफ समोर नको. चुकून जर बाहेर पसरलं तर कंपनीची इमेज खराब होईल. सो प्लीज आई समजून घे. विचार करते. थँक्यू. दादा, मला एक गोष्ट कळत नाहीये, म्हणजे पुरुषोत्तम काकांना एवढी सगळी माहिती मिळतेय कुठून? कुठून म्हणजे?
अर्थात तुझ्या आईकडून. दादा, ते मला म्हणत होते की आपण काही कॉन्ट्रॅक्ट्स बिडिंग केलं नाही. अगं अक्कल नाही त्या माणसाला. सगळ्या कॉन्ट्रॅक्टसाठी बिडिंग करत सुटतो. असं नसतं करायचं. कंपनीची स्ट्रेंथ, फायनान्शियल स्टेटस हे सगळं बघावं लागतं. पण कोण सांगणार? हेच सांगत होतो मी मगाशी आद्याला. काय ना, मूर्ख माणसाच्या हातात पावर गेली ना की त्याला वाटतं तो काही करू शकतो. पण तसं नसतं. पण मग अरे, ही जी बिडिंगची रिक्वायरमेंट आहे, हे सगळं तू त्यांच्याबरोबर मीटिंगमध्ये का नाही क्लिअर करत? नाही का, त्या मीटिंग्स मध्ये ना माझं डोकंच फिरतं. आणि उडू दे, बघूया ना किती उडतोय. त्याला जमिनीवर नाही पाडलं ना तर वेदांत वानखेडे नाव नाही लावणार मी. दादा, तू प्लीज जपून राहा त्या माणसापासून, खरंच. हो ना सर, या अशा वर्षात जरा काही सांगता येत नाही. वेदांत, आद्या, एक सांगू, मला नूतन काकूंचं वागणं अजूनही कळत नाहीये. या सगळ्यांनी काही झालंच तर ते नुकसानच होईल. म्हणजे विक्रांत आणि सारिकाचं लग्न लावायला त्या निघाल्या होत्या तोपर्यंत ठीक होतं, पण हे म्हणजे सार्थक, तू सोडते. मला सांग ना, ही आपली सारिका कशी आता? ती बरी आता, नव्या बिझनेसमध्ये गुंतली. हे विक्रांत आणि आरतीच्या साखरपुड्याबद्दल कळलं असेल ना तिला? काय रिॲक्ट झाली ती? अरे ओके आहे ती. म्हणजे साखरपुड्याचं कळल्यानंतर न्यूट्रल होती. गुड. आणि खरं सांगू, मला वाटतंय सारिका विक्रांतमधून पूर्णपणे बाहेर निघाली आहे. चांगलंय. काय यार आरती, मनासारखे कपडेच मिळत नाहीत अजून. मिळतील रे. आणि लग्नाची शॉपिंग अशी एका झटक्यात पूर्ण होत नसते. तेही आहे. आपण जाऊया परत. हा जाऊ. बरं, मी काय म्हणतो, आपण लग्नानंतर कुठे जायचं फिरायला? म्हणजे मी असा विचार करत होतो की आता लग्नानंतर जवळपास जाऊ कुठेतरी 2-3 दिवस. आणि मग मोठी सुट्टी मिळाली ना, लॉंग टूरला जाऊ. हाय. 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 कॉंग्रॅट्स. कम हिअर. आय एम सो हॅपी. खूप खूप अभिनंदन. आणि आय एम सो सॉरी, मला एंगेजमेंटला नाही येत आलं. मी, मम्मा आणि पप्पा आम्ही मुंबईला गेलो होतो ना. अगं नाही, काही हरकत नाही. पण मी लग्नाला येणार आहे हा. आणि खूप मजा करणार आहे मी तुमच्या लग्नात. येस. विक्रांत, एक रिक्वेस्ट होती. आपली ना खूप कामं पेंडिंग येत रे. ऍक्च्युली आज तुझं हे सगळं शॉपिंग वगैरे उरकून घेशील, पण उद्या प्लीज ऑफिसला ये. आपल्या खूप इम्पॉर्टंट मीटिंग्स बाकी आहेत. ओके, मी तुला स्केड्यूल पण पाठवलंय, चेक कर ना एकदा. हो का? मी बघितलं नाही, मी घरी जाऊन चेक करतो. बरं विक्रांत, उद्या रात्री एका बँकर बरोबर आपल्याला बिझनेस डिनरला जायचंय. ओके. रात्री लेट होईल म्हणून सांगून ठेवलं. तसा फ्री राहा. यू गाईज कॅरी ऑन देन. हॅव फन. बाय. बाय. मला तर हिची भीतीच वाटते अजूनही. मी नक्की अगं, तू नको टेन्शन घेऊस. ती बदलली आता. म्हणजे ती चांगली वागते. आधीसारखं काही नाहीये. अगं, जुनं सगळं विसरली सुद्धा असेल ती. हो का? मग आता तिच्यात चांगले बदल झाले असतील तर तू करू शकतोस तिचा विचार. काय बोलतेस तू? ती बदलली म्हणजे माझं तुझ्यावरचं प्रेम कमी झालं असं नाही ना?
नक्की? नक्की तुझी? बरं माझी शपथ. स्वतःची शपथ कोण घेत रे? मी. चल निघूया. चल. वेदांत, अरे तू त्या पुरुषोत्तमचं टेन्शन घेतलंयस. त्याचं टेन्शन का घेईन मी? सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. सार्थक, तू सॉरी नको म्हणूस. इट्स ओके. दादा, अरे पण तुझ्या डोक्यात नक्की काय चालू आहे ते तरी सांग. विजय, हां सर. आपल्याला नवीन बिडिंग करायचं. फाईल्स रेडी आहेत? हो सर, रेडी आहे. फक्त तेवढं कॅल्क्युलेशनचं. कम इन. सॉरी, मला उशीर झाला का? नाही, करेक्ट वेळेवर आलीस तू. काय झालं? विजय, त्या नवीन बिडची फाईल अमूल्याकडे दे. अमूल्य, ती फाईल नीट स्टडी कर आणि एकदम व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स कर. ओके. हे जग इकडचं तिकडे झालं तरी हे बीड आपल्यालाच मिळालं पाहिजे. खूप महत्वाचं आहे का हे बीड? हो. ही बीड मिळवतो आणि मग त्या पुरुषोत्तमला दाखवतो वेदांत वानखेडे काय चीज येते. कम इन. सर, डीसीपी शिंदे साहेब आले. अरे या 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 डीसीपी सर, वेलकम. अबे तू सुधारणार नाहीस का? ये बस. हो, थँक्यू. काय घेणार? चहा, कॉफी? काही नको. तू बोल, काय म्हणतोयस? अरे म्हटलं बरेच दिवसांनी वेळ काढलास माझ्यासाठी. अरे कॉलेजच्या मित्रांसाठी वेळ न काढून कसं चालेल? आणि हो, मागे अमर्ता आला होता, तो भेटला मला. हो हो, बोलला मला. आणि काय रे, आज काही ड्रिंक अँड ड्राईव्हची भानगड नाहीये ना? ते नाही होणार तसं परत. आणि व्हायला सुद्धा नको. आणि असं केलंस ना तर फोनच घेणार नाही तुझा मी. बरं, आपण कामाचं बोलूया. माझा राऊंड अप आहे थोड्या वेळात. हो. अरे मागे सांगितलं होतं तसं पुरुषोत्तम येऊन डोक्यावर बसलाय माझ्या. म्हणून मी तुला सांगितलं होतं की त्याची माहिती काढ. पण का रे, तुला का माहिती हवी त्याची? नाही म्हणजे जेवढं मला कळलंय तेवढं मी तुला सांगेनच. पण त्याचा आणि तुझा काय संबंध? आणि हो, तो का तुझ्या डोक्यावरून बसला? हे बघ, मला नीट सांग, म्हणजे मला आणखी तशी खोलात जाऊन माहिती काढता येईल. आईने त्याला कंपनीचा बोर्ड मेंबर बनवलाय. काय? हो. आणि तेव्हापासून मागे पडलाय तो माझी. मला कळत नाहीये आईचं काय चाललंय. म्हणजे आईनं सगळं त्याचं ऐकते आणि तसंच वागते. तो आईला ब्लॅकमेल वगैरे करत नसेल ना रे? हे बघ, ऐक आता, मी खबर काढली त्याची. तो थँक्यू. अमूल्य मॅडम, तुम्ही कॅल्क्युलेटर मागितलं होतं ना? आज खूप बिझी आहात का? खूप काम आहे वाटतं. ते लग्नाचं कुठवर आलं? सॉरी, म्हणजे तारीख वगैरे ठरली? श्रीपाद, ते तू जाऊन वेदांत सरांना विचार. मॅडम, हे घ्या, हे आणखी डॉक्युमेंट्स. काय हे सगळं काय सुरू आहे? लग्नाच्या पाहुण्यांची यादी करतायत का? आपलं नाव टाका ना त्यात. तू जरा गप्प बसतो का रे? डिस्टर्ब होईल त्यांना. महत्वाचं काम करतायत त्या. विजय, कॅल्क्युलेशन झालेत, फाईल रेडी. चला. हो, चला.
सर कुठे गेले? माहित नाही. एवढं महत्वाचं काम देऊन सरच नाही आहेत. अहो मगाशी ते त्यांचे मित्र आले होते ना, डीसीपी शिंदे साहेब. त्यांच्याबरोबर बराच वेळ बोलत बसले होते इथे. तुम्ही सरांना बाहेर जाताना बघितलं का? नाही अहो, मी कामात होते ना, त्यामुळे माझं लक्ष नव्हतं. मी एक काम करते, मी सरांना कॉल करते. हा. उचलत नाहीयेत. सर असं अचानक कुठे निघून गेलेत आता?